बाबा. घरासाठी छत असतात बाबा, मुलांसाठी वटवृक्ष असतात बाबा. मोठे संकट आले की आपण बापरे म्हणतो. बाबाला त्रास होतो तेव्हा तू कुठे कोणाला सांगतो. वाटतं कधीतरी बाबाकडे मन वळवून बघावं. सांभाळा प्रत्येक क्षणी स्वतःला हे जीव तोडून सांगावं. ऐकतील तर ते बाबा कसे, घरासाठी ते ऊन वारा सोसे. वय वाढतं तसं बाबाशी बोलण्याचं धाडस वाढतं. प्रत्येक गोष्टीत बाबाला समजावण्याचं बळ येतं. हळूहळू मग वटवृक्षही म्हातारं होऊ लागतं. वय वाढत चालल्याने ते पाणी गाळायला लागतं. आधीसारखी भीती नाही वाटत बाबांना बोलताना, कारण पाहिलंय मी मुलांना बाबांनी समजून घेताना. एक एक फांदी जपलेली जेव्हा मोठी होऊन यशाची पालवी फोडतात, नकळत मग वटवृक्षरूपी बाबाचे डोळे भरून येतात. वाटतं आता बाबा प्रत्येक क्षणी सोबत असावं, त्या बाबाच्या हाती असलेली काठी होऊन राहावं. आयुष्य व्यापून टाकलं बाबांनी मुलांसाठी, आयुष्य व्यापून टाकलं बाबांनी मुलांसाठी. आता मुलांनी आनंदाची शिदोरी जपावी बाबांसाठी. वटवृक्ष कधीच थकत नाही, वटवृक्ष कधीच थकत नाही. आले ऊन वारा पाऊस किती जरी हलता हलत नाही, आले किती ऊन वारा पाऊस तरी हलता हलत नाही. फांद्यांनीही हळूहळू मग त्याचाच आदर व्हायचं असतं, फांद्यांनीही कधी हळूहळू मग त्याचाच आदर व्हायचं असतं. सरत्या आयुष्यात वटवृक्षरूपी बाबाला जपायचं असतं, सरत्या आयुष्यात वटवृक्षरूपी बाबाला जपायचं असतं.